हॅलो फ्रेंड. तर चला आज आपण बघणार आहोत की थर्ड डेट बद्दल अपडेट पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा सेकंड फेज आहे. त्याच्यानंतर आपली थर्ड डेट कधी होणार आहे, त्याच्यानंतर आणखीन असे बरेच प्रश्न आहेत आपल्याकडे की ज्याचं आपल्याला आता नवीन जे आहे क्लिअरिफिकेशन आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी मुख्य अपडेट पाहिजे तर ती 2017च्या भरतीबद्दल पाहिजे आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा एक नवीन म्हणजे घडामोड झालेली आहे की 2017ची जी भरती आहे ती खूप दिवसापासून आपल्याला माहिती आहे की कशी रेंगाळत चाललेली आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याला पाहायचंय. तर नक्कीच आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट जे आहेत तर त्या नक्कीच मिळतील. आणि आपलं चॅनल थोडं जरी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच त्याला लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. बघा, आता आपण जे थर्ड डेट मध्ये पाहणार आहोत तर थर्ड डेट जे आहे तर त्याचं जे नोटिफिकेशन आहे तर ते कधी येऊ शकते. तर मे बी असं आहे की त्याच्यामध्ये आता मार्च महिन्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन येणारच आहे. मार्च महिन्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन येणारच आहे. आणि कशामुळं, कारण की त्यांना आताच कोर्टाने जे त्यांना हे दिलेलं आहे की तुम्ही प्रत्येक वर्षी टेट घ्या, म्हणून परीक्षा घ्या, शिक्षक भरती दरवर्षी घ्या, असं कोर्टाने त्यांना आदेश दिलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना TIT घेणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आतापर्यंत कसं होतं, म्हणजे आता काय होणार आहे, मार्च मध्ये त्याचं नोटिफिकेशन येऊ शकते. कधी? मार्च महिन्यामध्ये. आता मार्च महिन्यामध्ये नोटिफिकेशन येणार आणि त्याच्यानंतर एप्रिल किंवा मे मध्ये तर नक्कीच मे एंडिंगला ती एक्झाम जी आहे तर होणारच आहे. कारण की मे एंडिंगला, आता मार्च मध्ये कसं असतं, त्यांना गव्हर्नमेंटला प्रशासकीय कामाचा खूप लोड असतो आणि मार्च मध्ये नोटिफिकेशन काढल्याच्या नंतर म्हणजे 40 दिवस तरी त्यांना देणं आवश्यक आहे परीक्षेच्या अगोदर. आणि म्हणून ती एक्झाम जी आहे तर ती मेच्या लास्ट वीक मध्ये, कारण की मे मध्ये जवळपास शाळा कॉलेज पण कसे असतात, फ्री असतात. त्याच्यामुळे ती त्यावेळेस त्यांना अरेंज करणं एक्झाम तर शक्य होणार आहे. म्हणून आपण अभ्यास करणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट तर आपण अभ्यास करणं. तुम्ही जर अभ्यासाला आणखी लागला नसाल तर नक्कीच खूप अभ्यासाला लागा, जेणेकरून थर्ड डेट मध्ये जो आपला चान्स आहे तर तो नक्कीच खूप जास्तीत जास्त त्याला सुद्धा जागा येणार आहेत आणि त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. बघा, आता त्याच्यामध्ये आणखी एक अपडेट आहे की 2017ची भरती. तर 2017च्या भरतीवरचा स्टे सुद्धा आता उठलेला आहे. तर म्हणजे त्याची सुद्धा जी एक लिस्ट लागायची राहिलेली आहे, तर जे मुलं 2017च्या भरतीची वाट पाहत आहेत तर त्यांच्यासाठी ही खरंच गुड न्यूज आहे. तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून तुम्हाला त्यांनाही थोडीशी आनंदाची बातमी कळू द्या की 17च्या भरतीवरचा सुद्धा स्टे उठवलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा आता प्रक्रिया होणार आहे. जशी सेकंड फेज तर आपली होणारच आहे. तर तिसरा मुद्दा असा आहे की आपल्या सेकंड फेज मध्ये किती जागा येणार आहे. तर सेकंड फेज आता झालं, आज शेवटची तारीख होती 28 तारखेपर्यंत संस्थेला हे दिलं होतं. संस्थेला म्हणजे संस्थेसाठी पोर्टल चालू होतं, तर त्यांना त्यांच्या ऍड द्यायच्या होत्या संस्थेला पोर्टलवर. तर मग 28 तारखेच्या नंतर आता जे आहे तर सेकंड फेज मध्ये जवळपास आपल्याला आता ऍड येतील. ऍडच्या नंतर मग आपल्याला काय येतील, प्रिफरन्स येतील. म्हणजे सर्वांनी काय केलेलं आहे, अगोदर आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्याच रजिस्ट्रेशनवर आपल्याला काय करायचं आहे, एक एडिटचा ऑप्शन येणार आहे. त्या एडिटच्या ऑप्शन मध्ये आपल्याला आपलं एज्युकेशन तर करता येणार नाही, त्याच्याबद्दल पण विचार चालू आहे की नवीन जे CTET वाले ते ऍड करायचे की नाही, तर त्यावर सुद्धा विचार चालू आहे. परंतु तसं काही व्हायची शक्यता कमी आहे. कशामुळे? कारण की गव्हर्नमेंट 14 फेब्रुवारी 2022च्या अगोदरच शिक्षण जे आहे तर ते गृहीत धरणार आहे. तर त्याच्यानंतरचं शिक्षण मात्र ते घेणार नाहीत. मग बाकी जर तुमच्या मायनर चुका असतील, कोणाची डेट ऑफ बर्थ असेल, मोबाईल नंबर चुकला असेल किंवा ऍड्रेस वगैरे, अशा जर काही चुका झाल्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला एडिटचा ऑप्शन नक्कीच दिला जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये नवीन एक आहे जो एसीबीसी जो प्रवर्ग आहे नवीन, तर त्यांच्यासाठी सुद्धा नवीन प्रवर्ग येणार आहे. म्हणजे त्यांना सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे, तिथं आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. सर्टिफिकेटचा नंबर, हे आपलं सर्व इन्फॉर्मेशन तिथं फिलअप करावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एसीबीसीच्या विद्यार्थ्यांनी त्याचं ते सर्टिफिकेट काढून घेणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मग जागा बघा, तर जागा ज्या आहेत तर खूप चांगल्या म्हणजे प्रकारे येणार आहेत. कारण की खूप संस्थांनी काय केलेले, त्यांच्या ऍड दिलेल्या आहेत. कारण की जे रोस्टर आहे ते बऱ्यापैकी कम्प्लीट झालेलं आहे त्यांचं. त्याच्यामुळे ते जागा द्यायला तयार आहेत संस्थेवाले. म्हणजे संस्थेवाल्याने आतापर्यंत वाट पाहिलेली की गव्हर्नमेंट आपल्याला चान्स देईल भरती करायला, परंतु तसं काही गव्हर्नमेंट आता करणार नाही. सर्व काही जी भरती आहे तर ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. त्याच्यासाठी सर्व संस्थांनी आपले स्वतःचे रोस्टर पूर्ण करून घेतलेत आणि ते आता आपल्या ऍड नक्कीच ह्या पोर्टलवर आता देणारच आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागा म्हणजे 10 ते 12 हजार जागा सेकंड फेजला यायची शक्यता खूप दाट आहे. त्याच्यामुळे ज्यांनी दिलेली आहे 2022ची TIT तर त्यांना सुद्धा आणखीन चान्स आहेत. होप्स ठेवा तुम्ही सुद्धा, जेणेकरून आपल्याला काय करता येईल की TITचा
या सेकंड फेज मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल. आणि थर्ड टेटची सुद्धा नक्कीच तुम्ही तयारी करा, जेणेकरून थर्ड टेट सुद्धा होणारच आहे. मग आपला अभ्यास असणं खूप आवश्यक आहे. आणि अभ्यास हा बऱ्यापैकी म्हणजे आता IBPS घेणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास कसा करणं आवश्यक आहे की IBPSच्या पॅटर्ननुसार. म्हणजे याच्या अगोदर मुलांनी काय केलं होतं की असा जनरल स्टडी केला होता, मात्र त्याच्यामध्ये खूप जास्त धोका झाला आणि खूप जणांना असे कमी मार्क पडले. मग आता तरी ही ती चूक होऊ नये म्हणून तुम्ही IBPSच्या पॅटर्ननुसार अभ्यास करा, जेणेकरून. आणि गणित बुद्धिमत्ताचा खूप जास्त अभ्यास, गणित आणि बुद्धिमत्ता याचा खूप जास्त आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण हे दोन्ही कसे आहेत 100+ मार्काला हे दोनच विषय आहेत, गणित आणि बुद्धिमत्ता. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रिझनिंग जास्त आहे, तर त्याच्यामध्ये पण 5 ते 6 टॉपिकच असे आहेत की जे खूप जास्त विचारतात त्याच्यावर. मग त्याच्यावर सुद्धा जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल. तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ थोडा जर आवडत असेल तर लाईक पण करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.